नमस्कार। आज आपण पुदिन्याच्या चटणीची रेसिपी बघूया। ही चटणी जेवणासोबत खूप छान लागते, किंवा आलू पराठे किंवा पालक पराठे किंवा मेथीचे पराठे त्याच्यासोबत खूप छान लागते। चटणीकरिता काय काय साहित्य लागते ते आपण आता बघूया। चटणी करता मी 1 वाटी पुदिना घेतलेला आहे, थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि 4 चांगल्या तिखट मिरच्या घेतलेल्या आहे, अर्ध लिंबू घेतलेला आहे, थोडं अद्रक घेतलेला आहे आणि थोडा लसूण घेतलेला आहे। त्याकरता काळं मीठ घेतलेलं आहे आणि त्याकरता जलजिरा घेतलेला आहे। हे वाटण्याकरता आपल्याला थंड पाण्याचा वापर करावा लागेल। आता आपण हे सर्व स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे। आता आपण पुदिना, कोथिंबीर आणि मिरची टाकलेली आहे आणि लसूण टाकलेला आहे, अद्रक टाकलेला आहे। आता आपण काळं मीठ घालूया, जलजिरा टाकूया, आपण हे अर्ध लिंबू घेतलेलं आहे ते पण पिळून घ्यायचं। आता आपण हे मिक्सरला बारीक वाटून घेऊया। त्याकरता आपल्याला हे थंड पाण्याचा वापर करावा लागेल। बघा, आपली चटणी वाटून झालेली आहे। वाटीत आता काढून घ्यायची। बघा, आपली चटणी खूप छान तयार झालेली आहे। ही चटणी वाटताना मी थंड पाणी घेतलेलं आहे, म्हणून ती छान हिरवा कलर आलेला आहे। ही चटणी आपल्या फ्रीजमध्ये 10 दिवस काचेच्या बरणीत भरून ठेवली म्हणजे ती 10 दिवस चांगली राहते। आपल्याला जर ही चटणी जास्त टिकवून ठेवायची असेल तर आपल्याला याच्यामध्ये लसूण टाकायचा नाही, फक्त अद्रक टाकायचं। अशाच नवीन रेसिपी बघायला तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।